गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हे माझ्या पाली पठारच्या गणराया, आमच्या पाली पठारच्या रहिवाशांना पाव रे बाप्पा। काही कोणाची इडापिडा 7:30 असेल तर ती दूर कर बाप्पा। सन 1892 रोजी महाराष्ट्रातील पुण्यामध्ये श्री खाजगीवाले, श्री घोटवडेकर आणि श्री रंगारी यांनी प्रथमच सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्याची दखल सन 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात घेतली। त्यानंतर सन 1894 मध्ये खुद्द लोकमान्य टिळकांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच विचुरकर वाड्यात सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची स्थापना करून या उत्सवाला सामाजिक रूप दिले। लोकमान्य टिळकांनी सुरू केल्याच्या तब्बल 80 वर्षानंतर म्हणजेच 1974 मध्ये पाली पठार येथे पहिला मानाचा गणपती बसवण्यात आला। या मंडळाचं यंदाचं 50वं वर्ष। तर चला आपण बघूया हे 50वं वर्ष या मंडळाने कसं साजरं केलं। सुवर्ण वर्षाची जिम्मेदारी अतिशय मोठी होती, म्हणून याची तयारी मंडळाने एप्रिल 2023 पासून सुरू केली। अनेक मीटिंग बैठकीनंतर सर्वप्रथम आपले ऑफिस स्वच्छ करण्यात आले। सर्व सभासदांनी त्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला आणि त्याच दिवशी श्री गणरायाचा पाट्यपूजन सोहळा साकारला। गणेशोत्सव म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे श्री गणरायाची आरास। गेल्या 50 वर्षात विभागातील अनेक कलाकारांनी आपल्या बाप्पाच्या आरासासाठी आपले कौशल्य दाखवले। मंडळाचे यंदाचे 50वे वर्ष आणि बाप्पाची आरास ही अतिशय राजशाही स्वरूपाची व्हावी यासाठी धडपड सुरू झाली। याच आरासाची जिम्मेदारी आली ती म्हणजे आपल्या विभागातील माननीय श्री प्रवीण कदम यांच्यावर। आणि प्रवीण कदम यांना पाठिंबा दिला ते म्हणजे माननीय राकेश मोहिते, मिलिंद मंडलिक, सुभाष शिर्के, सतीश राणे, नितीन पवार, अनुज तांबे आणि विभागातील बालदोस्तांनी। आरासाची तयारी तब्बल 1.5 महिना अगोदरच सुरू झाली। ऊन पाऊस दिवस रात्र एक करून प्रवीण कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तघाम गाळून या 50व्या वर्षाच्या बाप्पाच्या आरासाला राजशाही स्वरूप दिले। एकीकडे श्री गणरायाची आरास तयार होत होती आणि दुसरीकडे आपले बाप्पा आकार घेऊ लागले। दिवस हळूहळू जवळ येऊ लागले आणि त्याचबरोबर श्री गणरायाच्या आगमनाची उत्सुकता वाढू लागली। संपूर्ण वर्ष ज्याची आपण वाट बघितली, अखेर तो दिवस हळूहळू जवळ येत होता। आपले बाप्पा आकार घेत होते।
आपले बाप्पा लवकरच मंडपात येणार याचा आनंद मनाला आकाशात भिडवू लागला. अखेर तो दिवस उजाडला. आज आपले बाप्पा घरी येणार याशिवाय दुसरा काही आनंदच नाही. श्रीफळ देऊन आणि आई दरीमरीचा आशीर्वाद घेऊन गणेश भक्त आपल्या बाप्पांना घरी आणण्यासाठी निघाले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे माझ्या पाली पठारच्या गणराया, आमच्या पाली पठारच्या रहिवाशांना पाव रे बाप्पा. राजाची स्वारी टावलान आली पहा, शोभून दिसतो कसा कृपाळू तीनांचा वाली पहा. गर्दी झाली बघाया आली पाली पठारचा राजा बाप्पा मोरया. हे गर्दी झाली बघाया आली पाली पठारचा राजा बाप्पा मोरया. 50व्या वर्षी श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मान मिळाला अजिंक्य दरेकर यांना. श्री गणरायाची स्थापना पूजा करून हा उत्सव सुरू करण्यात आला. भजन मंडळीने आपली मंत्रमुग्ध भजने करून या उत्सवाचा श्री गणेशा केला. यावर्षी काही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलने देखील आपल्या मंडळाची दखल घेतली. बाप्पा विराजमान झाले, पण बैठकी काही आवरत नव्हत्या, कारण जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. सगळी कामं अतिशय सुरळीतरित्या पार पाडावीत यासाठी मंडळाचे पदाधिकारी जीव प्राण लावून आपली कामे करत होते. विभागातील अनेक मंडळांनी या सुवर्णवर्षी आपल्या सहकुटुंब आणि मित्रपरिवारासोबत येऊन श्री गणरायाचा आशीर्वाद घेतला आणि या उत्सवाची शोभा वाढवली. गेली 50 वर्षे ज्या ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळींनी मंडळाची सेवा करून ही परंपरा आम्हापर्यंत पोहोचवली, त्या सर्वांना यावर्षी मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या वतीने महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक देणगीदारांनी आपले हातभार लावून या महाभंडाऱ्याची शोभा वाढवली. माननीय पारवानी कुटुंबांनी सुद्धा मंडळात एका महाभंडाराचे आयोजन केले. त्यात पारवानी कुटुंबांनी मोलाचे सहकार्य केले. मंडळाने आयोजित केलेल्या भंडाऱ्यात विभागातील महिलांनीही मोलाचे योगदान दिले. तसेच इतर देणगीदारांनी भंडाऱ्यासाठी हातभार लावून या महाप्रसादाची सेवा सर्वांपर्यंत पोहोचवली.
सकाळी मंडळाची कामं करून थकलेल्या या वेड्या गणेश भक्तांची ऊर्जा वाढवण्यासाठी माननीय नंदकुमार जाधव यांनी आपली महफिल रंगवली. अखेर अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला. आज आपले बाप्पा जाणार याचे दुःख मनाला टोचत होते. पण बाप्पा पुढच्या वर्षी नक्की येणार या जोशात हा शेवटचा दिवस अतिशय थाटात साजरा करण्यात आला. ढोलताशा पथकाच्या सानिध्यात बाप्पांचा विसर्जन सोहळा सुरू झाला. गेली 50 वर्षे पारंपरिक लेझिम नृत्याची परंपरा करत बाप्पांची स्वारी निघाली. बाप्पा आज जाणार याचे दुःख अनावरत नव्हते. थांबा मित्रांनो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बाप्पांच्या विसर्जनानंतर आम्हाला काही चैन पडत नाही. काही कामं राहिलेली असतात. श्री गणरायाच्या वाळूची शेवटच्या आरतीनंतरच आपले बाप्पा निरोप घेतात आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना आपण आपल्या लाडक्या गणरायाला करतो. नमस्कार मंडळी, गेले 50 वर्ष जे सहकार्य तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल धन्यवाद. पुढचे अनेक वर्ष असं सहकार्य आम्हाला करा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, पाली पठारच्या राजाचा विजय असो.